श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा। चक्रधरा स्वामी चक्रधरा। ज्ञानदेवनी उदारिसी तू, ज्ञानदेवनी उदारिसी तू, सकळ जीवांचा हितकारक तू, जीवांचा हितकारक तू, देवा परमेश्वरा स्वामी चक्रधरा। जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा। लीळांचे चिंतन घडावे, लीळांचे चिंतन घडावे, जीवन मुझे पावन व्हावे, जीवन मुझे पावन व्हावे, पुलकित व्हाविधरा स्वामी चक्रधरा। जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा, स्वामी चक्रधरा, स्वामी चक्रधरा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम। दंडवत हो। तरी नाम येते विघ्नहरी, हेची केवी ना बेलो पुरी महादाई साचिये, जप्य प्रश्नाचिये लिवेचे निन्याये तेची केवी, नाले कुरवाळीये मातेचे निदृष्टांते तेची केवी, ना सर्वज्ञे म्हणितले पोरा जीवास आग्रहो नाही, आग्रहो जरी होय तरी कोपरा पानाये, म्हणोनी नाम येते विघ्नहरी। नाम येते विघ्नहरी। श्री चक्रधर स्वामींच्या नामाचा प्रताप असा आहे, त्या सामर्थ्याचा प्रभाव असा आहे, त्या सामर्थ्यामध्ये इतकी शक्ती आहे। श्री चक्रधरामध्ये जी शक्ती आहे तीच शक्ती नामामध्ये आहे, किंबहुना त्यापेक्षाही अधिक शक्ती नामामध्ये आहे। कशी? नाम हाक मारल्या व देतो माणूस आहे। एखादा माणूस आहे, तुम्ही आहात किंवा कोणी आहे, ज्याला हाक मारायची तो माणूस डोळ्यासमोर दिसतोय, पण वास्तविक तेव्हा त्याला आम्ही या नावाने हाक मारू तोच माणूस समोर येतो। तसं श्री चक्रधर स्वामींना ज्या नामाने आम्ही स्मरण करतो, ज्या नामाने हाक मारतो, तर श्री चक्रधर स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात, आपल्याला सहाय्य करतात, आपले येणारे जे विघ्न आहेत
त्या विघ्नाचा देखील ते काय करतात, परिहार करतात. तर नाम येते विघ्न आहे. येते विघ्न आहे म्हणजे येणारे जे विघ्न आहे, आलेल्या विघ्नाचा परिहार तर होतोच होतो. माझे सांगितलं नाम वाजत वाजही, नाम वर पडते आकाश जाई. पण येणारे जे विघ्न आहे, भावी संकट जे आहे, जे धर्म संकट येणार आहे, त्याचा देखील वास्तविक काय करतो परमेश्वर, त्या नामाने वास्तविक त्याचा परिहार होतो. नाम येते विघ्न हाती भयसेवाली नाही. हां तरी म्हणून- नाम येते विघ्न हरी हा, तर ना- हेची केवी ना बेलो पुरी महादाईसाची जाप्य प्रश्नाची लिहिची लिहिली आहे. तर नाम येते विघ्न हरी, येत असलेल्या विघ्नांचा परिहार नामामध्ये ताकद आहे. येत असलेल्या विघ्नाचा परिहार नामश्रवणाने होतो, नामस्मरणाने होतो. कशावरून समजायचं? हा बेलापूरचा प्रसंग आता स्वामी आपल्याला सांगतात. बेलापुरी स्वामियांना अवस्था आली. तेथे वास्तविक महदर्शनी वास्तविक देवांना प्रश्न केला, जी जी गोसावी आता आम्हा ते सोडून जाऊ पाहत असतील, आम्ही काही करावे, आम्ही काय करावं? तुम्ही आम्हाला सोडून जाणार आहात असं आम्हाला तुमच्या वास्तविक देहबोलीवरून, तुमच्या एकत्रित आम्हाला जे निरूपण करतात त्यावरून, आणि आमच्यावर कधी कधी तुम्ही उदास होता अशा उदासीनतेच्या प्रसंगावरून आम्हाला अशी जाणीव होत आहे की आपण आता उत्तरापंथी जाणार आहात. तर आम्हाला तुम्ही सोडून जाणार आहात, तर मग आता आम्ही काय करायचं, कसं करायचं पुढे? तेची केवी नाले कुरवाई हा, मातेची म्हणून दृष्टांते. स्वामी महदाशिवाय सांगतात, एक लेकरूबाई मातेचा दृष्टांत देतात. आम्ही काय करावं, आम्ही पाठीमागे काय करावं, आम्ही कसं कसं स्मरण कसं करावं, म्हणून स्मरण करायला सांगतात स्वामी. एकीचेनी नामे जप्य करा, माईम भट्टा ते बोलावा, माईम भट्टानं जर बोलावलं तर आम्ही एकूच गीता वाची दे, आम्ही गीतेचा वास्तविक अर्थाचा उकळ करू. तोपर्यंत अर्थाचा उकळ कोणाला केला नाही. माईम भट्ट जर आले तर त्यांच्या समोर आम्ही वास्तविक गीतार्थ प्रगट करू. आणि किंवा तुम्ही स्मरण करा, जप करा, नामाचा जप करा. तर किती स्मरण करावे, म्हणून ती लक्षाची संख्या सांगितली स्वामींनी. का सांगितली लक्षाची संख्या? लक्ष स्मरण अशा दुःखद प्रसंगी कोणाकडूनच होऊ शकत नाही. आणि कधी वास्तविक अंकाने गणल्या जाणारं स्मरण हे वास्तविक लेखी लागतेच असं नाही. लेखी लागते आणि नाही लेखी लागत हेही खरं आहे. पण स्वामींनी ते काय म्हटलेले, मुद्दाम काय सांगितलं, लक्षाची संख्या. लक्ष जाप्य कराल, तुम्ही लक्ष जाप्य कराल तर आमच्या ज्या उत्तरापर्यंत जाण्याची आमची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा काय होईल, परिहार होईल. पण कोणत्या नामाने स्मरण करावं म्हणून सांगितलं, येतीचे नामे पांड्या स्वप्नी नाम सुखाय. पांड्याला वास्तविक बायसांचा भाचा जो पांड्या त्याला ते वास्तविक स्वप्नामध्ये जे नाम सांगितलं, कोणतं? प्रतिष्ठानी श्री चांग देव राऊळ गोसावी यांचे चरण, त्या नामाने तुम्ही स्मरण करा. त्या नावाने स्मरण जर केलं तर आमची प्रवृत्ती, आम्हाला जी वास्तविक उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती झालेली आहे त्या प्रवृत्तीचा काय होईल, परिहार होईल. आम्ही वास्तविक त्या प्रवृत्ती वास्तविक कमी करू, म्हणजे ती प्रवृत्ती आम्ही सोडून देऊ, निवृत्त होऊ. पण लक्षभर संख्या कुणाकडून वास्तविक झालं नाही. आणि माईम भट्टा त्यावेळेला उपस्थित नव्हते. माईम भट्टाला जर बोलवायला जायचं म्हटल्यानंतर खूप काळ लागला असता, म्हणून कोणाकडूनच ती गोष्ट घडली नाही. मग आता काय करायचं, म्हणून वास्तविक स्वामी काय करतात, लेकरू आहे मातीची, लेकरू आहे मातीचा दृष्टांत देतात. तो लेकरू आहे मातीचा दृष्टांत कसा आहे? कवणी एकी लेकुरवाळी माता असे, ते कवणी लेकरू काहीसे न बुजावी. कवणी लेकरू काहीसे न बुजावी, एक ते काहीसे नाही बुजावेना. ते आसी तियेचे कडेची होवावे. ते म्हणी याचे नीलाहे जडती निगे. ते देखे तव पाठी धावे, न देखे ते तची लोळ निघाली. मग से जिया साईलिया असती, तिया तया ते बुजाऊरी गती. ते तयाचे तोंड पाहे, इतुलेनी ते तयाचे नीन बुजावे. मग म्हणे हे कवणाचे नाही न बुझावे, म्हणोनी म्हणिये सारोनी झडतीये.
पाटाऊवाचे नी पालवे लाळसे मूड पुसोणी कडीये घेऊनी स्तनपान दे तैसे कवणी अंतर्यागे झाकवले कवणी बहिर्यागे झाकवले कवणी शास्त्रे झाकवले कवणी प्रसादे झाकवले आर्त तो काहीसे नाही न झाकवे ईश्वराचे नी मोहे करुणी मग परमेश्वरू अयोग्यता अदक्षता नासोणी प्रेम देती प्राप्ती करीती. असा लेकरूबाई मातेचा दृष्टांत आहे. लेकरूबाई माता म्हणजे तिला जवळजवळ 2 किंवा 3 मुलं असतील. लेकरूवाई हा जो शब्द आहे ना, लेकराचा अधिक लेकरांचा सांभाळ करणारी ती लेकरूबाई, अधिक लेकरांचा सांभाळ करणारी ती लेकरूबाई. लेकरांचा सांभाळ करणारी. पण काहीतरी एक काम पडलं तिला, कोणत्या तरी म्हणे व्यापाराची बाहेर चालली, कोणत्या तरी व्यापारानिमित्त ती बाहेर जाऊन झाली. तर सगळे काही जे मुलं होते त्यांना वस्तू सांगितलं मी जरा बाहेर व्यापाराला जाऊन येते. म्हणजे कोणी लेकराचे काही सेन समज, पण एक लेकरू असं होतं. बाकीची जे 2-3 लेकरं होते त्यांना सांगितलं मी इकडे तिकडे जाऊन येते, आम्ही तिकडे एका कामाकरता जाऊन येते, ते काम आटप जाऊन मी येते. तर ते बुजावले म्हणजे त्यांची समजून घातली. तर समजून घेतलं की आई आता काही कामाकरता चालली ती येईल. ते समजले, बरोबर समजले. पण एक लेकरू असं होतं की ते काही सेनही बुजावे ना. ते कशाने वास्तविक समजून, त्याला कितीही समजून घातली, पुष्कळ समजून घातली की नाही, पण ते लेकरू काही समजून घेत नव्हतं, ऐकतच नव्हतं. मग शेवटी म्हणजे तो व्यापाराचा समय आला, तिच्या कामाचा समय आला, ती गेली. जात असताना हे लेकरूही वास्तविक तिच्यामध्ये लागला. आक्रंद गुलाचा रडू लागलं, खूप मोठा रडू लागलं. रडताना वास्तविक खूप शेजार साईल्या ज्या होत्या, शेजार पाजारच्या ज्या बाया होत्या, ही तर म्हणे ही तर व्यापाराकरता निघून गेली. जवळच व्यापार होता, काही काम होतं, पण त्या बाकीच्या शेजारच्या बाया होत्या त्या जवळ आल्या. त्यांनी त्या लेकराला उचलून घेतलं. पण ते त्या बाईच्या तोंडाकडे पाहायचं आणि परत खाली बचम पडायचं ते. तर अशा तऱ्हेने प्रत्येक बाईने विचार केला की हे काही कसं आहे, कशामुळे हे समजत नाही. आणि मग नंतर ती जे आई आहे त्या आईला देखील वास्तविक समजलं की हे लेकरू काही कोणाही समजला जात नाही, समजून घेत नाही आणि समजून घेत नाही आणि सांभाळू शकत नाही कोणी याला. म्हणून ती स्वतःच वास्तविक म्हणे टाकून आपला व्यापार टाकून ती वास्तविक त्याला घेण्याकरता. तर घेण्याकरता आल्यानंतर पहा, रेशमी वस्त्र असेल तिच्या, पाटावाचे वस्त्र म्हणजे रेशमी वस्त्र असतात. त्या काळातले वस्त्र, पितांबर, पैठणी असे जे वस्त्र असतात, त्या वस्त्र वास्तविक त्या वस्त्राने काय केलं, त्या लेकरांजवळ घेतलं आणि त्याचं लाळ शेंबूड पुसून टाकला आणि मग नंतर त्याला स्तनपान केलं. तसं परमेश्वर काय करतात, परमेश्वराचे जे भक्त आहेत, तर परमेश्वराचे जे भक्त आहेत ते सोडून इतर जे देवतांचे भक्त आहेत, तर काही जीव, सगळ्या जीवावर हे सकळ जीवाचे चिंती असं परमेश्वर म्हणतात. सगळ्या जीवांचं चिंतन परमेश्वर करतात. त्यामध्ये देवतांची देखील असतात, सगळे लोक असतात. अंतर्यागी असो, बहिर्यागी असो, कोणीही त्यातून सुटत नाही. प्रत्येकाचं चिंतन परमेश्वर करतात. परमेश्वर विषमदाता नाही. परमेश्वर कसा आहे, समदाता असल्यामुळे तो हा देवतेचा भक्त आहे म्हणून त्याचं चिंतन करायचं नाही असं नाही. हा अमुक जीवाचा भक्त आहे म्हणून त्याचं चिंतन करायचं असे नाही. सगळ्यांचं चिंतन परमेश्वर करतात. म्हणून काही जे असतं अंतर्यागे झाकावले, म्हणजे कुणी वास्तविक देवतेचा विद्यावंत आहे, देवतेपासून ज्याला विद्या झालेली आहे असा वास्तविक तो त्यातच वास्तविक रममाण होतो. आणि एक असा बहिर्यागे झाकावले म्हणजे बहिर्यागातच वास्तविक तो रममाण होतो. कोणी कशामध्ये रममाण होतो, कोणी कशामध्ये रममाण होतो. कर्मराजीचे हे जे जीव आहेत ते अशा पद्धतीने रममाण होतात. इतकंच नव्हे तर कर्मराजी जीवच वास्तविक रममाण होतात का ना, दैवराजीचे जीव देखील वास्तविक रममाण होतात. परमेश्वराला सोडून त्यांना परमेश्वराची याद येते किंवा नाही येत हे सांगता येत नाही. पण ते देखील इतर ठिकाणी रमतात. कुठे रमतात, कोणी स्थानाच्या ठिकाणी रमतात, कोणी स्थानावरच वास्तविक जास्तीत जास्त त्यांची काय असते, स्थानावर त्यांची प्रीती असते. कोणी प्रसादे झाकावले असतील, कोणी प्रसादाचा त्यांना असतं. मग चला आज प्रसाद आहे, आज आपण चला पूजेकडे पिढीचे प्रसाद आहे, आपण चला जेव करायला नाही का. कोणी प्रसादाने वास्तविक मोहरले जातात, कोणी स्थानाने मोहरले जातात आणि काही वास्तविक वेदाने बोधाने मोहरले जातात, तिकडे आकर्षित होतात. पण एक जो असतो आर्त पुरुष जो असतो, ज्याला वास्तविक तोची व्हावा, तोची भेटावा, ऐशी ज्याने चाड केली तो वास्तविक परमेश्वराला वास्तविक प्राप्त होत असतो. असा जो अर्थवंत आहे, अर्थवंत म्हणजे
ज्याला बिंबीच्या देठापासून जो वास्तविक परमेश्वराला बसतो, परमेश्वराशिवाय त्याला दुसरं कोणीच नाही. जसं ते एक लेकरू आहे, त्याला आईशिवाय कोणीच त्याला शेजारच्या पाजारच्या बाया होता, अंतर्यागी बहिर्यागी, पण त्यांची त्याला गरज नाही. तो त्यांच्या कोणताही मोठा विद्वांत असला, कोणीही वास्तविक एखादा सामर्थ्यवान पुरुष असला, तीर्थ देवता पुरुष वास्तविक काय होतं आपल्याला, आपल्या भीती तीर्थदेवता पुरुष आपल्याला आपलवतात. म्हणजे तिकडे माणूस काय होतो, मोहभीत होतो, मोहरतो तिकडे. पण हा जो पुरुष आहे अर्थवंत, हा काही सेन ही बुजाविना. तो अंतर्यागाकडे धाव घेत नाही, बहिर्यागाकडे धाव घेत नाही, आगमाकडे धाव घेत नाही, कोणत्याच देवतेच्या साधनाकडे तो वास्तविक जात नाही. त्याला कोण पाहिजे, फक्त परमेश्वर. इतकंच काय, त्याला स्थान देखील नको. जो अर्थवंत आहे, ज्याला मनुष्याच्या अवतारी भजन घडले, अर्थवंत म्हणजे कोणाला म्हणतात, ज्याला मनुष्य अवतारी भजन घडले. मनुष्य अवतार म्हणजे परमेश्वराचे जे 12 अवतार आहेत, त्या 12 अवतारामध्ये एक मनुष्य अवतार असतो, वेळा पिसा मुखायुक्त. त्यामध्ये वास्तविक युक्त मनुष्य अवतार आहे, वेळा मनुष्य अवतार आहे. या 4ही मनुष्य अवतारामध्ये कोणत्याही एका मनुष्य अवतारी त्याला वास्तविक निर्हेतू भजनाची क्रिया घडली की त्याला वास्तविक तो ज्ञानाधिकार निष्पन्न होतो. तो कोणता ज्ञानाधिकार निष्पन्न होतो, आर्त गुण निर्माण होतो त्याच्यात. तो वास्तविक पुढे काय करतो, फक्त परमेश्वराकरता रडतो. पण तो वास्तविक तो बिंबीच्या लेखापासून परमेश्वराकरता ओरडणे, रडणे, मुसमुसणे आणि एकाची धावणे, त्याच्याकडे धावणे. म्हणून त्याला स्थानाची गरज नाही, त्याला प्रसादाची गरज नाही, त्याला फक्त कशाची गरज आहे, फक्त तोची भेटावा मला, फक्त तोच परमेश्वर. जसे वास्तविक भट्टवासांचे नातू, भट्टवासांचे नातू आहे पुत्र वैरागी देवाला नुसती अस्थिबी सांगितली, विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे निरालंबी देवता स्मरणे जो जन्मक्षेपी त्याशी परमेश्वर आपुला संबंध देती किंवा पुनरपी आपुला संबंध देती, पुनरपी आपुला संबंध देती. एवढं ऐकल्यानंतर भट्टवासाला ते काय म्हणतात, वैरागी मला आता सांगू नका. का सांगू नको, मला इतकंच माझ्याकडून होऊ द्या. विकाराचा त्याग माझ्याकडून होतो की नाही मला पाहू द्या, विकल्पाचा त्याग माझ्याकडून होतो की नाही हे पाहू द्या. म्हणजे स्वभावाला मात्र देणे माझ्याकडून होते की नाही, देहदमन माझ्याकडून होते की नाही, विकार विकल्प शून्य स्वभावामध्ये निरालंबी कोणत्याही आलंबनाचा त्याग माझ्याकडून होते की नाही हे मला पाहू द्या. आणि देवते परमेश्वराचं स्मरण माझ्याकडून होते की नाही एवढं पाहू द्या. आणि मग नंतर पुढचं सांगा, पुढचं शास्त्र मी वास्तविक तुमच्याकडून ऐकायला येईल. ते तसेच वास्तविक ते वास्तविक ढोऱ्या डोंगरात गेले आणि देह क्षेपणाकरता तिथे गेले. पण त्याच्या पाठीमागे हे 2 पाठवले, केशव पंडित आणखी दामोदर, केशव आणि केशवदास आणि दामोदर पंडित या दोघांना पाठवलं. काय कसे होतात, काय होतात, म्हणून असं करता प्रत्येक मला काय वाटलं, परमेश्वराने वास्तविक अर्थवंताचं नाव घेतल्याबरोबर परमेश्वर आले की काय, असं वाटतं मला की परमेश्वराने खरोखर तुम्ही किती अर्थवंत आहात, किती विद्यार्थ्यांनी परमेश्वराची आवड आहे, पोथीची किती आवड आहे, शास्त्राची किती आवड आहे हे पाहण्याकरता कदाचित नाहीतरी परमेश्वर धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र वसा जेथे जेथे धर्मवार्ता होत असेल ती वेदवंताने करो, बोधवंताने करो, ज्ञानाने करो, अधिकरणाने करो, तेथे तेथे काय आहे परमेश्वराचा अवस्थान असते. आणि म्हणून असा जो अर्थवंत जो आहे त्या अर्थवंताला वास्तविक परमेश्वराशिवाय काहीच नाही. म्हणून तो अर्थवंत काही श्रेणी निक्षोभे कशाने तो भुलला जात नाही, तो भुलत नाही, स्थानाला देखील भुलत नाही, स्थानही नमस्कारत नाही, प्रसादही नमस्कारत नाही, फक्त म्हणतो माझा दिवशी टाकत बस. याला प्रथम विरहिणी, दुसरी विरहिणी आणि तिसरी विरहिणी दृष्टांत दिलेले आहेत. त्या दृष्टांतामध्ये वास्तविक विरहिणीचे दृष्टांत आपण पहा. आता आपल्याला जास्त समय नाही आहे, नाही तर त्या दृष्टांताचं मी विवेचन केलं असतं. तर तशी ती विरहिणी असते, तिला पतीचा विरह कसा झालेला असतो तसा याला परमेश्वराचा विरह असतो. त्या विरहाकरता त्या विरहाचे संबंधित हा वास्तविक परमेश्वराला वास्तविक जास्तीत जास्त आकर्षित होतो आणि परमेश्वराची प्रार्थना करतो की हे प्रभू तू मला कधी भेटशील. म्हणून अर्थवंत तो काही शेनी न क्षोभ हे कशाने तो बुजावला जात नाही, तो फक्त परमेश्वरानेच वास्तविक बुजला जातो. तरी नाम साह्याते करी हे चिकेवी ना जोगेश्वरी साधाची लिवेचे निन्याये ते चिकेवी ना घासाचे नि दृष्टांते ते चिकेवी ना सर्वज्ञे म्हणितले
बाई नामी अभिमानू अतिकी म्हणोनी नाम साह्य ते करी. पुढे आज या सांगा. हा. काय ते? जोगेश्वरी साधाची लिळेचे निन्याये. नाम सह्याते करी. नाम येते म्हणजे झालं नाम सह्याते करी. नाम सह्याते करी म्हणजे तुम्ही जर एखाद्या अदृष्टपर व्यापाराला प्रवृत्त झालात तर परमेश्वर तिथे तुम्हाला सहाय्य करतात. फक्त वरपांडी नव्हे, मनापासून बेंबीच्या देशापासून. माझा हा आमच्या अमरावतीच्या भावांचा हा शब्द आहे, तो आम्ही उचलला की बेंबीच्या देशापासून वास्तविक प्रयत्न केला पाहिजे. बेंबीचा देठ का म्हणायचा? अहो मेल्यानंतरही वास्तविक बेंबीचा देठ हा वास्तविक तर उघडतच असतो. ज्यावेळेला जीवात्मा निघून जातो ना त्यावेळेला काही सेकंद तो वास्तविक इथे उडतच असतो. म्हणजे खरं वास्तविक बेंबीचा देठ उडण्याचा जेव्हा बंद होतो त्यावेळेला वास्तविक हा खरा मुक्ती पावला. आलं का सांगा? आता सायंटिस्ट लोक म्हणतात असं की शेवटी बेंबी नाडी उडते. म्हणून म्हणायचं बेंबीच्या देठापासून वरपांगी म्हणायचं नाही. देवाला वरपांगी प्रार्थना करायची नाही. वरपांगी प्रार्थना करण्यामुळे वास्तविक देव काय आकर्षित होत नाही. हां बोला बोल. नाही हे नाम सह्याते करी. तरी नाम साह्य ते करी हेच केवी ना जोगेश्वरी जोगेश्वरी साधाची म्हणून लिळेचे वास्तविक स्वामी काय निन्याये. करतात? जोगेश्वरीच्या लीळेचं वर्णन करतात, सांगतात. ती लीळा सांगतात. ती लीळा कशी आहे? हां ती लीळा सांगा. लीळा आहे ना तुझं? बोला की. मोठी आहे लीळा. मोठी लीळा असेल तरी बोला पटपट. स्वामींचा मुक्काम जोगेश्वरीला होता. जोगेश्वरीला होता. साधा लहामाईचा आणि रत्नमाणिके स्वामींच्या हां दर्शनासाठी दर्शन झाले आणि संध्याकाळी काऊळ गावी निद्रेला गेल्या. हां सर्वांना अगोदर स्वामी पहिलं सांगा मला. पहिलं बोला. स्वामींचा मुक्काम जोगेश्वरीला जोगेश्वरीला स्वामींचा मुक्काम असताना काय काय झालं की साधा लहामाईचा आणि रत्नमाणिके. रत्नमाणिकाबाई म्हणजे रत्नमाणिका ही साधाची मावशी, लहामाईचा ही साधाची आई. तर हे तिन्ही जणी वास्तविक देवाच्या दर्शनाने झाले म्हणजे स्वामीच्या दर्शनाने झाले. कोण आहे? स्वामीच्या दर्शनाने झाले. निघता 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 काऊळ गावाजवळ आले होते. नदी ओलांडायची होती. त्याच्या अगोदर वास्तविक रात्र झाली म्हणून ते झोपले. झोपल्यानंतर वास्तविक त्या झोपेमध्ये हिला जास्तीत जास्त ओढ कोणाला होती? साधाई साला जास्त. ही चक्रधर स्वामींच्या दर्शनाची जास्तीत जास्त ओढ कोणाला होती? साधाई साला होती. ती पुन्हा पुन्हा रात्री म्हणते आईला, चाल गे आई, चालशी ना का देवाच्या दर्शनाला कमी जाऊ. ती म्हणते आई म्हणते गेलो. रात्री वडील असेल, रात्र अजून खूप मोठी आहे, अशा वेळेला वास्तविक कसं काय जायचं? जाऊ म्हणता म्हणतो. परत आणखी थोड्या वेळाने परत ती म्हणते चालशी ना का आई का जाऊ. तू जर येत असली तर मी थांबते, नाही तर जाऊ का. मग तिने एक वेळ पाहिलं, दोन वेळ पाहिलं, ती आपली निघाली. तिनं आपला तिचा परवंट जो होता म्हणजे आजच्या भाषेत आमची परवटी म्हणजे आमचं जे गाठूड असतं कपड्याचं पोथी पाण्याचं ते परवंट बांधला आणि ती वाटली निघाली. तू येत नाही मी चालली. मग रात्रीच्या चालल्यानंतर ती नदी होती. नदीतून जात असताना ती डोहाकडे गेली अचानक. आणि डोहामध्ये वास्तविक जात असताना कमळे इतकं पाणी आलं. पुढे वास्तविक उरापर्यंत पाणी आलं, गळ्यापर्यंत पाणी आलं. जेव्हा गळ्यापर्यंत पाणी आलं आणि आणखी वर चढून आलं तेव्हा ती ओरडली श्री चांगदेव रावळा, श्री चांगदेव रावळाची धाव गा श्री चक्रधरा, श्री चांगदेव रावळाची येलो गेली. म्हणजे कशी की कुठे गेली? वाहत चालली. आता मी श्री चांगदेव रावळा भेटू शकत नाही. म्हणून वास्तविक असं म्हटल्याबरोबर श्री चांगदेव रावळाची येलो गेली. मोठ्याने ओरडली. मोठ्याने म्हणजे बेंबीच्या देठापासून ओरडली. तेवढंच काय चमत्कार झाला. अचानक तिला काठावर, नदीच्या काठावर कोणीतरी आणून सोडलं. आणि मग नंतर ह्या बाकीच्या आल्या. म्हणजे हे कशाकरता उदाहरण दिलं की जेव्हा वास्तविक मनुष्याला अगदी मनापासून वास्तविक परमेश्वराच्या आवडीची, परमेश्वराच्या दर्शनाची तगमग असते, तळमळ असते, त्यावेळेला परमेश्वर निश्चित मदत करतात. हां आणि द्या म्हणून त्याला उदाहरण देतात जोगेश्वरला. कवणी एकी आयाच ग्रासियासे तयासी आयाच कवणी ग्रासिया. एकू सुये तेने चावा वागिळावा इतुलीची परिधातू तेने ते आणि कसे तैसे पुरुषे उभया ठाकोणी प्रयत्न करावा इतुलीची नव्हे ते पूर्वी ती परमेश्वरची साह्य करीती.
अयाच ग्रासिया, अयाच ग्रासिया, नाही आणि याच म्हणजे जो याचना करत नाही, भिक्षे करता अन्ना करता जो याचना करत नाही, असं त्यानं व्रत घेतलेलं असेल. जर मिळेल तर खायचं म्हणतो असा बसलेला असतो, पडलेला असतो. आणि कोणी भूक जरी लागली कोणी दिलं तरी घ्यायचं, तसं नाही. अयाच ग्रासिया म्हणजे कोणाला मागायचं नाही की मला काही भाकरी द्या का भिक्षा द्या काही द्या. अयाच ग्रासिया म्हणजे मागायचंच नाही. म्हणून वास्तविक तो असा बसतो, जर येणारा जाणारा जो वास्तू असतो तो त्याला देतो, तोंडामध्ये टाकतो, बसतीत करतो. म्हणजे आयात आयतं देतो तो. दिल्यानंतर याने चावावा गिळावा एकुलती, त्यानं त्याच्याकडे कार्य होतं फक्त चावण्याचं आणि घेण्याचं. धातुतेने ते अनेक असेल. जसं यानं चावण्याचे गिळण्याचे असे श्रम घ्यायचे, पुढे पोटात गेल्यानंतर ते काय होते काय नाही ते काम याला करायची गरज नाही. तसं परमेश्वर काय करतात, थोडी श्रम घ्या. तुम्ही वास्तविक या अटन करा, विजन करा, भिक्षा करा, भोजन करा, तुम्ही श्रम पोथीपान करा. म्हणजे काहीतरी देवाची सेवा, ज्ञानियाची भक्ताची अशी सेवा करा. भक्ताची नाही, भक्त नाहीतच आहे. देवाची सेवा करा, शास्त्र श्रवण करा, काहीतरी करा. म्हणजे तेच वाचते पुढे समजणं. आताचे तर वायसे घेपे पाठी अनुभवे जाणार. आताचे तर जसं वास्तविक अधिकरण जसे सांगतात ते वास्तविक जरी आता समजलं नाही तरी तुम्ही घ्या. आयाच ग्राच्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि ते वास्तविक पुढे आपोआप तुम्हाला वास्तविक समजेल. आताचे तर वायसे घेपे पाठी म्हणजे पुढे संबंधी, किंवा पाठी म्हणजे तुम्हाला आता काही काळानंतर भगवंताने सांगितल्यानंतर काही काळानंतर आपोआप तुम्हाला समजेल. आता चित्त वैसे घेते पाठी अनुभवी जाणार. अनुभवही तुम्हाला त्या शास्त्राचा त्यावेळेला असते, पुण्यसंबंध कसा असतो, काय कसं असते हे सगळं समजते आपल्या लक्षात. जसं आता असं आपल्या पुष्कळ शंका असतात. परमेश्वराची यात्रा कशी करायची, परमेश्वराची प्रार्थना कशी करायची, परमेश्वराला वास्तविक कसं भजायचं, परमेश्वराला प्राप्त करून घेण्याकरता जो विधी परमेश्वराने आम्हाला विहिला आहे तो विधी कसा आचरायचा, ह्या गोष्टी वास्तविक अधिकरणाकडून आपण जाणून घेत असतो. आता चित्त वायसे घेते जरी आपल्याला समजलं नाही. शंका म्हणून तर काय म्हणतात, ब्रह्मविद्येमध्ये जास्त शंका करायच्या नसतात. त्याला प्रमाणिक स्मृतीच आहे. एकदा काय झालं, भट्टवसांचं वास्तविक निरूपण चालू होतं. भट्टवसांचं निरूपण चालू असताना बरं का, भट्टवसांचं निरूपण चालू होतं. निरूपण चालू असताना भास्कर भट्ट थोडेसे चर्चिक होते. भास्कर भट्ट बोलीतात ते जास्त चर्चिक होते. आणि ते मधून वास्तविक भट्टवसांना प्रश्न करायचे. मधून प्रत्येक प्रश्नाचं वास्तविक भट्टवास उत्तर द्यायचे, पण कधी इतका कष्ट करून सोडायचे ते. म्हणून मध्यंतरी केशवदास असायचे का पोथीला तिथे. केशवदास भास्कर भट्टापेक्षा वडील होते. वडील म्हणजे त्यांच्यापेक्षा ज्ञात होते, विरक्त होते आणि भट्टवासांच्या मनोधर्माचे होते. तर केशवदासांनी भास्कर भट्टांना सांगितलं की ऐसे वास्तविक तर्क वितर्क न तिथे अधिष्ठानाची देवता शोभायमान होय. अशा तऱ्हेने तुम्ही जर वास्तविक जास्त जर तर्क वितर्क पोथीमध्ये करू लागलात तर अधिष्ठानाची देवता म्हणजे जे वास्तविक तुम्हाला समजणार आहे तेही तुम्हाला समजणार नाही. आणि किंवा न समजणार की तुमची पात्रता वास्तविक त्यावेळेला लोकल्या जाते. क्षोभ होतो अधिष्ठातीचा. म्हणून जे वास्तविक जो तर्क करायचा, जी शंका उत्तरामध्ये सामावते, माझं बोलणं समजू घ्या, जी शंका उत्तरामध्ये सामावते तेवढी शंका उपयुक्त आहे, ती शंका करायची. पण उत्तराला पुन्हा वास्तविक छेद करणे, पुन्हा त्याचा छळ करणे, तर्के आधारित तर्क जर करतच राहिलो आपण तर तो तर्क आपल्याच वास्तविक अंगी येतो. म्हणजे आपल्याला शास्त्राचं समजतच नाही, पण आपल्याला शास्त्राचा क्षोभ होतो. कधी ते शास्त्र आपल्याला समजणार नाही अशी परिस्थिती प्राप्त होते. म्हणून तर्कच करायचं असेल तर व्यवस्थितपणे निर्मित अधिष्ठानाला क्षोभ उत्पन्न होणार नाही अशा पद्धतीने तर्क करा. अशी एक वास्तविक केशवदासांनी भास्कर भट्टांना सुद्धा भास्कर भट्टाने खाली मान घातली आणि गप्प पाहिजे. का वास्तविक आज फार भट्टवासाच्यानंतर कोण आचार्य झाले, बाईदेव वसाच्या नंतर कोणाचा जास्तीत जास्त अधिकार होता, केशवराज भासांचा अधिकार होता. केशवराज भासांनाच वास्तविक आचार्यपद मिळालं असतं, पण केशवराज भासाचं आणि दामोदर पंडिताकरता केशवराज भासांनी आपला त्याग केला. त्यामुळे वास्तविक ते आचार्यपद कुणाला मिळालं, कवीश्वर भासांना, भास्कर भट्ट बोरीकरांना मिळालं. भास्कर भट्ट जर त्यावेळेला केशवराज भास हयात असते तर भास्कर भट्ट बोरीकरांना डाऊन होऊन कुणाला आचार्यपद मिळालं असतं, केशवराज भासांना मिळालं असतं. हे पक्क ध्यानात ठेवा. म्हणण्याचा मुद्दा असा
की अशा तऱ्हेने वास्तविक परमेश्वराला प्राप्ती करतात. जे जे अडथळे असतील ते दूर होतात आणि लेकरू मातीचे प्रमाणे वास्तविक तो आधार ते परमेश्वर आपल्याला प्राप्त होतात. आता इथे जवळीचं उदाहरण दिलं. कसं उदाहरण दे पहा. बोला. त्या डाळिंबा बोल ना पटकन बोल ना. ते काय म्हणजे मला तू टच कर म्हणजे मी बोलतो. देऊच्या देवताचा असं नाही दृष्टांत असा असतो वेळा असू नका ती वेळा वातावरण बोलतो. नाही डाळिंबाच्या त्या घोड शेळ्या वगैरे आल्या त्याच्या आल्या म्हणून डाळिंबाला सांभाळून विहीर होतं नाही का आई त्याच्यात नाही. चला काही नाही. चला म्हणण्याचा मुद्दा असा की जोगेश्वरीला जी वेळा घडली त्या वेळेप्रमाणे आपली आपण स्मरण करायचं. हां काल सांगितलं बरोबर. काल ज्या डाळिंबाची सांगितलं त्या घोड शिळा असते. घोड शिळा म्हणजे घोड्या एवढ्या शिळा त्या शिळ्या त्यांच्या पाठीमागे घेतल्या. आम्ही भूत चौदशी आज तुम्ही कसे काय जाता. हां हां त्याच्या बरोबर. चला पुढे घ्या. तरी नाम प्राप्ती ते करी हे चिकेवी. नामे वेद नामे बोध नामे अनुसरण नामे स्मरण नाम स्मरण परिहरी नाम वाजत वाळघरी नाम वरपडते आकार धरी नाम येते विनारी नाम साह्याते घरी आणि नाम प्राप्ती ते करी. लौकिक पर गोष्टी तर करता वस्तू श्री चक्रधराच्या नामाचं जर आपण स्मरण केलं त्या नामाने त्या गोष्टी प्राप्त होतात. इष्टपर म्हणजे दृष्टपर. दृष्टपर वास्तविक आपल्याला प्राप्ती तर होतेच. आपल्याला ते दृष्टपर पदार्थ प्राप्त होतातच. काही विघ्न आलं काही ह्या सगळ्या दृष्टपर गोष्टी आहेत. दृष्टपर गोष्टी म्हणजे परमेश्वराकडे जाण्याकरता जे अडथळे असतात त्या अडथळ्याने भरलेल्या ह्या गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी परमेश्वराच्या नामस्मरणाने आपल्याला त्या गोष्टी दूर होतात. पण आता नाम प्राप्तीचे करी खरं वास्तविक ध्येय कोणतं आहे नामाचं प्राप्तीचे करी. तर नामामध्ये दृष्टपर मदत करण्याचं सामर्थ्य आहे काय ना. नाम प्राप्ती ते करी म्हणजे ईश्वराची प्राप्ती करून देण्यामध्ये देखील नामाचा सहभाग आहे. नामस्मरण केल्यानं ईश्वराची प्राप्ती होते. काल काहीतरी सांगितलं असेल किंवा नसेल सांगितलं तर असं बोलतो की नामस्मरणाने साध्यपर योग्यता होते. ऐक पुढे हां त्याच्यात पुढे काय. द्वापरी अर्जुन देवाचे लेचे न्याय तेची केवी ना सुरेचे नि दृष्टांते तेची केवी ना सर्वज्ञे म्हणितले. द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती अनंत उद्धरिले पर उद्धवार्जुन हे पुराण प्रसिद्ध म्हणून नाम प्राप्ती ते करी. आता दृष्टांत व्हायचा सुरीचा दृष्टांत असेल पहा. गावा एक खातीये आहे. गावा एक खातीये. एक मिनिट मला बोलू दे. म्हणजे परमेश्वर काय करतात नामस्मरणाने प्राप्ती देखील होते. प्राप्ती कशी होते साध्यपण योग्यता कशी होते साधनपण योग्यता कशी होते याच्याकरता वास्तविक स्वामींनी हा दृष्टांत दिला आहे. गावा एक खाती एक खाती म्हणजे लोहार. गावा खातीये अवघी मिळवणी कामिठा घालविती. कामिठा सगळे मिळून त्याला जागा देतात. ते त्याला तो लोहार काय म्हणतो मी वाटली काही कोणाच्या काही सूर्य असतील काही विळे असतील कोयते असतील जे काही हत्यार असतील तर त्या हत्यारांना मी झाड लावू शकतो. तर मला एखादी जागा द्या कामिठा घालवी एखादी एखाद्या ठिकाणी तो बसतो. एकी वासना तोची कामिठा घाली. तोच बसतो. त्याला लोकांना विचारता कधी कधी तो एकटाच जिथे स्थानिक जागा भेटते तेथे वाचतो तर आपलं दुकान मांडतो. अवघे गावीचे खांडी सूर्या आणि मग सगळ्या गावात त्या गावातले सगळे लोक काय करतात हा वास्तू लोहार चांगला असतो. कोणी सूर्य आणतात कोणी काही वेळे आणतात कोयते आणतात तरवारी आणतात शस्त्र जितकी शस्त्र असतील तितकी शस्त्र असतील झाड लावण्याकरता ते लोहाराकडे येतात. असाच एक मनुष्य एखादी या एकाची सांदी सवडी सुरी पडली असे तो घेऊन ये म्हणे हे सुरी लावून द्या. तर मग काय एखाद एक पुरुष असा आहे की तो असते कुठेतरी सांदी सोडीला घरामध्ये कुठेतरी सुरी पडलेली असते आणि तो पाहतो आहे ही सुरी जमली फार बंद झाला पाहिजे म्हणून वाटतो तो जातो लोहाराकडे आणि या सुरीला तुम्ही झाड लावून द्या. मग तो जो लोहार आहे तो लोहार तो खातो त्या सुरीकडे पाहतो. तो अशी पाहतो आणि काही त्यांना जाण असते. लोहाराला वास्तविक आपल्या वास्तविक शस्त्रांची जाण असते. बाकीचे वास्तविक सांभाळायला त्यांच्या त्या वस्तूंची जाण असते. आणखी बाकीचे जे काम करणारे असतील त्यांना त्या वस्तूमध्ये ते प्रवीण असतात.
तर असे वसते हा जो होता द्वार याने पाहिली की सुरी तर खूप चांगली म्हणजे गंज लागली आहे. म्हणून त्याला काय म्हणतो तो द्वार की अरे ही बाबा ही फार गंजलेली, ही काही कामाची नाही, तू असं कर ना, तू कशाला घेऊन जातो, की मला 2-4 आणे घे आणि मला घेऊन जा. तो म्हणतो काही हरकत नाही घ्या. मग तो आपली काय करतो, ती सुरी बाजूला ठेवतो, ती सुरी बाजूला ठेवतो आणि बाकी त्याला 2-4 आणे देऊन पाठवतो. आणि मग सगळ्या लोकांच्या हत्यारांना धार लावल्यानंतर ती सुरी काढतो पाहतो. आणि ही सुरी जर मी वाचली जर चांगली साफ केली जर धार लावली ती राजाला देण्याच्या योग्यतेची होईल. म्हणून तो काय करतो, त्या सुरीला धार लावतो. ते सांगतो तो हाती घे ऐसी पाहे म्हणे ये सुरी रायासी योग्य. मग तो म्हणे हे अवघी खतेनी खादली असे. आगी आंतू घालीचे तरी जळोनी जाईल. इचे दामचारी घेया मामी इचे खिळे करीना. तो तामचारी घे मा घेऊनी जाय. तो ताट वेगळे करी परजू वेगळा करी. ताट ताटांतू घाली परजू परजांतू घाली. परत म्हणजे मुठला ऐसी वितळोनी तो विडबरी म्हणी करी. ते जे पात्र आहे ते पात्र बाजूला ठेवतो आणि ती मुठ वेगळी ठेवतो. म्हणजे त्याच्या जर बाकीच्या शस्त्राचे जे पाते असतात त्या मुठी असतात त्यांच्या विडे नाव असते हे स्वतंत्र बाजूला. ऐसी वितंडोनी तो विडबरी म्हणी करी. परी दृष्टी तियांची वरी असे. दिवसभर तो काम करतो पण दृष्टी कशावर आहे, जी सुरी त्याच्याकडून 4 दामाला घेतली त्याच्यावर त्याची दृष्टी. त्या सुरीला कोणी हात लावू नये, कोणी घेऊन जाऊ नये. मग आगी आतू घाली तेने करोनी एक खते झाडी. तावी पिटी उजरी तेने करोनी अगोदर एक काय खते करतो, तो झाडी. चावतो पिटतो त्याला ताव देतो आणि मग नंतर पिटून त्याचे जे वरचे खपले असतात ना गंज झालेल्या त्या काढून टाकतो. पुढे खर सहाणे लावी खर सहाण तेने लावली म्हणजे करोनी सहान एक असते, खते सहान लावण्याची झाडी. सहान असते त्याला क्षार म्हणजे मिठाचं पाणी करायचं त्याला वस्तू लावायचं पण ते घासायचो त्याच्यामुळे काही मैला निघून जातो. तेल सहाणे मग लावी तेल सांग तेने करोनी तेलाने एक तो खते उजळतो, झाडी. त्याच्यानंतर तो तुपाने विजळतो. तूप सहाणे लावी तेने करोनी एक खते झाडी. मग आपुली आहे की परी एक परजू आहे का तोची परजू आहे. मग ते सुरी रायासी भेट मग करी. ती सगळी सुरी व्यवस्थित झाल्यानंतर तो बाजूला ठेवतो आणि मग नंतर राजाला देण्याचा प्रयत्न राजाला देतो. मग राओ तयासी दाये काय पसावू पसाय म्हणजे भरपूर द्रव्य देतो त्या सुरीच्या ऐवजी. कारण ती सुरी फार मोहक असते आणि व्यवस्थित असे चांगली असते राजाच्या योग्यतेची. त्याला बिचवा असतो ना, बिचवा असतो ना कमरेला, बिचवाच म्हणतात ना त्याला, काय म्हणतात हा बिचवाई म्हणतात ना. शिवाजी छत्रपती शिवाजीच्या काळातला बिचवा हा कट्ट्या हा. मग तो राओ बैसला असे ते वेळी पुढा ठेवी. चाले ते वेळी हाती धरी. जेवी ते वेळी मांडीये वरी ठेवी. निजे ते वेळी आडवांगी घाली. ऐसा तियेसी केवळा ही विसंबेना. एक मिनिट मग अशा तऱ्हेने तो राजा काय करतो, जेवायच्या वेळेला आपल्याला तो मांडीच्या घरी ठेवतो, झोपायच्या वेळेला तो वस्तू आपल्या एका बाजूला ठेवतो. म्हणजे त्या सुरीला तो विसंबत नाही, विसरत नाही. कुठेही जरी गेला त्याची ती सुरी त्या ठेवतात. इतकी ती मोहक असते. तैसे परमेश्वरू जीवासी बोधदातृत्व देऊनी. चारे ज्ञानी निर्वाळुनी. प्राप्ती करुणी ईश्वर स्वरूपी मेळविती. पास पक्ष खाती स्थानी परमेश्वरू. गावस्थानी कर्मभूमी. जेणे आणिले ती स्थानी देहाभिमानी देवता. एक मिनिट पण पहिल्या दृष्टांत तेवढं समजून सांगू ना. खातीस्थानी परमेश्वर, कर्मभूमी आणि कोणतं काय कामिठा घालणे तो कुठे घातला, तो कुठे घातला कर्मभूमी. म्हणजे जीवाला जे ज्ञान देतात पुरुष कुठे देतात, कर्मभूमी देतात. कर्मभूमीच्या बाहेर जीवाला ज्ञान देत नाही. भोगभूमीमध्ये जर आपण जर गेलो तर भोगभूमीमध्ये तुम्हाला बोधाचं दातृत्व होणार नाही. भोगभूमीमध्ये तुम्हाला वेदाचं दातृत्व होणार नाही, ज्ञान होणार नाही, अनुसरण तर मुळीच होणार नाही. म्हणण्याचा मुद्दा असा की कर्मभूमीतच त्यानं वास्तविक परमेश्वराने व्यापार मांडलेला आहे. कशाचा, त्यानं त्या खाती नाही त्या द्वाराने जसा वास्तविक स्त्रियांना धार लावण्याचा धंदा मांडला तसा परमेश्वराने जीवधर्मी असण्याचा स्वीकार जर केला. पण त्या वास्तविक तो जो धंदा आहे, तो जो वास्तविक आमच्या परमेश्वराचा व्यापार आहे, हा कुठे मांडला, फक्त कर्मभूमीतच मांडला, कर्मीच्या बाहेर नाही. पुढे जेणे आणली ती स्थानी देहाभिमानिनी देवता. मग सुरी
ती सुरी वाचली सांगी सवयी पडली होती असा एखादा जीव. पण अनधिकार खूप अनधिकार आहे, खूप अनधिकारानं काही अयोग्यतेने अदक्षतेने तो पिडलेला आहे. त्याच्यावर खूप कर्माचे दुष्कर्माचे पापुद्रे ठरलेले आहेत. पण तो अधिकारी तर आहेच, म्हणजे मूळ तो त्याला मुळाधिकार चांगला घडलेला आहे. पण तो मुळाधिकार कार्यरूप होण्याकरता काही अनधिकार घडलेला नाही, अयोग्यता जोडली, अलक्षता जोडली. म्हणून परमेश्वर काय करतात, त्याची अलक्षता त्याची अयोग्यता नष्ट करतात. सुरीस्थानी अधिकार्या जीव सुरीस्थानी जो अधिकारी आहे, सुरीला झाड लावणे, सुरीचे जे जळमटे काढणे, गंज काढणे, म्हणजे हा अधिकारी पुरुष जीव. दामस्थानी देवतेसी आनंद देती. दाम म्हणजे 4 आणि घे वजा. तसं अगदी परमेश्वराला काय झालं त्या देवतेला म्हणतात तुझा. या जसं आपण काल बोललो ना की अनंत कोणत्या अनुसराचे अनंत कोणत्या अनारोग्याचे प्रारब्धा भोगेक्षव देवतेला सांगतात की बस जा तू आता हे हातं सोडून दे आणि बाकीचं वास्तविक कसं कर. त्यामध्ये अशी व्यवस्था होती, जेवेळी देईल तेवेळी घ्यावे, जेथे देईल तिथे घ्यावे, पैसे घ्यावे अशी व्यवस्था लावतात. वितंडने स्थानी कर्मराटी अंतुनी काढूनी दैवराटी कर्मराटी असतो तो जीव ज्याला अधिकार तर घडलेला आहे, भूतभैरव अधिकार. पण तो कुठे आहे, तो निश्चय कर्मराटीत आहे. तेथून परमेश्वर त्याला काय करतात, दैवराटीमध्ये आणतात. दैवराटीच्या संस्कारात आणतात. तुमचे सत्संग जे चालतात त्या सत्संगाचा उपयोग तोच आहे. कधी एखादा कर्मराटीचा जीव आहे, तुमच्या सत्संगामध्ये एखादा तो आकर्षित झाला, तो वास्तविक लाईनला लागतो, देवा धर्माला लागतो. जैसे भट्ट आगी अंतू घाली ते स्थानी बोधदातृत्व. भट्ट म्हणजे भट्टाचा आता पूर्व आहे आपल्याला माहीतच आहे. अनेका झांडाळाची पण वास्तविक आदर्शामुळे ते वाईट भेदल्या गेले. मग नंतर श्री चक्रवर्ती स्वामींच्या वेळेस फार भेदले आणि श्री चक्रवर्ती स्वामींचेच वास्तविक ते पूर्ण झाले. आगी अंतू घाली ते स्थानी बोधदातृत्व. आणि या म्हणजे जेव्हा तर गंज धुवून काढायचा आहे, पापुते धुवून काढायचे, नष्ट करायचे, म्हणून बोध जातो त्याचा बोधाचा अधिकार आहे. पहा, समजा मी आहे, मला वास्तविक बोध व्हायचा आहे, माझा बोधाचा अधिकार जवळ आल्यानंतर त्याला जे अडथळे असतील ते अडथळे परमेश्वर काय करतात, दूर करतात आणि मग नंतर मला बोधाचं दूर करतात. बोध येते अवतई बोध येते अवतई देवता परत्या सरती आणि मळ कर्मे पडते सारिती आणि देवता परत्या सरती. देवता परत्या सारिती नव्हे, काय सरती. पण मळ कर्मे पडते सारिती, तिथे सारावे लागतात आणि देवतेला सारावं लागत नाही. त्यांना फक्त आधी सर्व ते आपोआपच परीक्षा येतात. तावी पिटी उजरी ती स्थानी धावविती धावती पवळीती कष्ट करायला लागतात की बाबा तुम्ही आता अनुसरायचे, तुम्हाला तुम्ही वास्तविक कष्ट करा, आटन करा, भिक्षा करा, भोजन करा किंवा वास्तविक ज्ञानाचं सेवा असं करा. संविधानात जर असा एखाद्या अधिकाऱ्याच्या संविधानी जर असा ते वास्तविक तुम्ही नुसतं बसून खाऊ नका, काहीतरी जो यथाशक्ती व्यापार करा. आपल्याला जे शक्य आहे तो व्यापार अवश्य करायचा, ती कामं अवश्य करायची. खरसहाने स्थानी अपरोक्ष. मग खर्च आणि स्थानी अपरोक्ष. ज्याला खर्च आणि लावून असतील देवा त्या सुरीला उजळतात, तसा वाटतं हा जीव बोध झाल्यानंतर त्याला काळी पिटी असं करून मग त्याला पासून काय करतो, त्याला अपरोक्ष ज्ञान होते. तेथे कर्मनासती. तेथे कर्म असती अनंत आजीने जे काही कर्म केले असतील त्या कर्माचा नाश ते बहुरूपता बहुकामता करून वास्तविक ते कर्म नाशले जातात. तेल सहाने स्थानी सामान्य तेथ मळनासती. सामान्य ज्ञान मग नंतर सामान्य ज्ञान झालं की सामान्य ज्ञानामध्ये मळांचं काय होते, आपण जे स्पष्ट काही आपल्या अंगावर जे मळ रचून घेतले असतात ते मळ तिथे नष्ट झाले असतात. रूप सहाने स्थानी विशेष ते अयोग्यता नासोनी योग्य करीती. चैतन्य पोळली, ज्ञानी अवस्थांची चैतन्य पोळली, श्री मूर्तींची हनने केली, ते दुःख हे दुःखे वाचून ती अयोग्यता हे दुःखे वाचून नसते. अशी जी अयोग्यता प्राप्त झाली असते, ज्ञानांची हनन केली असते. ज्ञानाचं हनन करणे, मनाने हनन करणे, ज्ञानाचं हनन करणे त्याला शिव्या देणे, ज्ञानाचं हनन करणे शारीरिक ताडण देणे किंवा आणखी काही वाचते छेदभेद करणे, अशा तऱ्हे ज्ञानाची हनने केली, मूर्ती हनने केली, ज्ञान्या भक्तांची चैतन्य बोलली, मूर्ती हनने केली. ते अयोग्यता हे दुःखे वाचून नसेल. हे दुःखे वाचून म्हणजे वेळ दिल्याशिवाय वाचतील ती अयोग्यता नसत नाही. विशेष ज्ञानाला शेवटी अवेळ दिला जातो. तो अवेळ दिल्यामुळे त्याने जी वस्ती दुष्कर्म केलेली असतात, अर्जिले असतात, त्या दुष्कर्मांचा काय होतो, नाश होतो, नष्ट होतात. दुःखे दुःख नसावे असा परमेश्वराचा
हेतू असतो. म्हणून दुःख द्यायचं, त्याच्यामुळे अनेक दुःख जे कर्म तुम्ही जोडले ते नसतं. हे जर काट्या- वास पक्ष काट्याने काटा काढलं जातं. जर काट्याने काटा काढणे नाही का, तसं वास्तविक दुःखाने दुःख नसते, सुखाने सुख नसते. परजू स्थानी चरम देह हा. राये आणि मग स्थानी जेव्हा विशेष ज्ञानाचा प्रसंग येतो, विशेष ज्ञान दिलं, आता अयोध्या छंदाचा प्रसंग येतो, त्यावेळेला परमेश्वर काय करतात, याचं जर वास्तविक देह वास्तविक कुरूप असेल किंवा वास्तविक आणखी याला चांगलं देह द्यायचं असेल तर परमेश्वर त्याला तिथे चरम देह म्हणजे शेवटची देह. चरम म्हणजे अंतिम शेवटचं देह, चांगलं देह देतात. जर वास्तविक त्याच देही त्याला प्राप्ती करायची, पण ते देह जर वास्तविक अयोग्य असेल किंवा कसं तरी असेल तर परमेश्वर काय करतात, ते पदार्थात चरम देह देतात. चांगलं चरम म्हणजे सुवर्णासारखं देह असतं त्याचं. ज्यावेळेला विशेष ज्ञानाचा संचार होतो त्याच वेळेला वास्तविक सुवर्णाची काया त्याची होऊ लागते. आणि विशेष ज्ञान पूर्ण झालं की त्याचं सुवर्ण काय होते, पुन्हा देहविद्यावंताच्या काही. पण देहविद्यावंताच्या सुवर्ण कायामध्ये आणि विशेष ज्ञानाच्या सुवर्ण कायामध्ये खूप मळदंतर, खूप मळदंतर. कारण हा वस्तू मळविरहित असतो आणि हा वस्तू देहविद्यावंताच्या ठिकाणी मळ देखील असतात, समोर अंश असतो धरले असतात. आणि याचे विशेष ज्ञानाचे सगळे अंश नष्ट झाले असतात. हां पुढे राये स्थानी स्वरूपाची प्राप्ती आणि मग करीती परमेश्वर काय करतात, त्याचा जसा अधिकार असेल त्याला वास्तविक ईश्वराची प्राप्ती करून देतात. आता याच्यात एक भेद असा की वास्तविक काय पक्ष जीवाला ईश्वर स्वरूपाची सद्ब्रह्माची प्राप्ती होते आणि ईश्वर स्वरूपाची प्राप्ती होते. दोन्ही प्राप्ती आहे, दोन्ही प्राप्ती आहे. कारण सद्ब्रह्म ज्या अर्थी आहे त्या अर्थी त्याची प्राप्ती आहे आणि ईश्वर स्वरूपाची प्राप्ती आहे. ज्ञाने माझ्या तोंडा प्रदेश पक्ष आहे एक परमेश्वर काय करतात, त्या ज्ञानियाला मोक्ष देतात. ज्ञानी अशी मोक्ष देती आणि भक्ताला कविता देतात, कविता प्राप्तीचा इथे भेद आहे. आणि सुरुवातीला ज्या अर्थी साधनापासून साधन भिन्न आहे. एकाला ज्ञान दिलं आहे, ज्याला ज्ञानाधिकार घडलेला आहे त्याला ज्ञान दिलं आहे, ज्याला प्रेमाधिकार घडलेला आहे त्याला प्रेम दिलं आहे. याचा एक बाईसा, याचा उद्धवदेव, याचा एकांकीचे भक्त, यांना प्रेमाधिकार घडलेला आहे, यांना प्रेमाधिकार घडलेला आहे, पूर्व भजनाचा अधिकार घडलेला आहे. म्हणून यांना काय करतात, परमेश्वर प्रेम देतात. आणि ज्यांना ज्ञानाधिकार घडलेला आहे त्याला काय करतात, ज्ञान देतात. म्हणजे ज्ञान आणि प्रेम हे दोन्ही सुरुवातीला ज्या अर्थी अगदी सुरुवात भिन्न आहे. माझं बोलणं थोडंसं बारकाईने लक्ष द्या. ज्या अर्थी सुरुवात म्हणजे प्रारंभिक दोन्ही आहे. ज्ञानी आणि ज्ञानाला जे साधन द्यायचं, ज्ञानाला ज्ञान म्हणायचं जे साधन आहे ते वेगळं आहे आणि प्रेमाला जे साधन द्यायचं ते वेगळं आहे. हा ज्ञान हे भूतभजन आहे आणि हे पुरभजन आहे. हे तर बरोबर लक्षात येतं. ज्ञानाधिकार म्हणजे एखाद्या ज्ञानाच्या ठिकाणी निरुचक भजन घडलं की तुम्हाला ज्ञानाधिकार घडतो, म्हणजे भूतभजनाधिकार घडतो. आणि एखाद्या प्रेमाच्या ठिकाणी जसं बाईसा एखाद्या ईश्वरावताराच्या ठिकाणी किंवा भक्तांच्या ठिकाणी तुम्हाला जर मी येतो भजनाधिकार घडला त्याला पूर्वभजन असं म्हणतात. म्हणजे प्रेमाचा प्रारंभ किंवा ज्ञानाचा प्रारंभ सुरुवातीला कसं आहे, भिन्न आहे. दोन्ही प्राप्त होण्याची साधने ती कशी भिन्न आहे. ज्ञानाचं आणि प्रेमाचं साधन भिन्न आहे. आणि म्हणून साधन ज्या अर्थी भिन्न आहे त्या अर्थी साध्य भिन्न राहणार. साधन ज्या अर्थी भिन्न आहे त्या अर्थी साध्य भिन्न राहणार. जसं एक पहा, दोन समांतर रेषा किती जरी वाढविल्या, किती वाढवा तुम्ही, सुरुवातीलाच वाचते समांतर रेषा काढल्या पण त्या किती जरी वाढविल्या तरी एक नक्कीच मिळत नाही. जॉमेट्रीचं प्रमेय असते नाही, हे मुलांना माहीत असतं. ते किती वाढवा तुम्ही मिळणार नाही. तसं ज्ञानाच्या दृष्टीने जाईल आणि प्रेमाच्या दृष्टीने जाईल. ज्ञानाला असे सद्गुण प्राप्ती होईल आणि प्रेमाला ईश्वर प्राप्ती. खाती स्थानी उभय दृश्या होता बोला. राये स्थानी परदृश्या परदृश्य अवतार हे विना श्री प्रभूचा ठाई सकळ अवतार योग्य करुणी लाविती. अथवा विजय करावयाची प्रवृत्ती तरी अवतारा निरोधिती. दाओ पसाओ तो साधी करणी लाभे
मोक्ष देती का प्रेम हा, देती ते पाहिजे. ना प्रत्यक्ष दृष्टांतामध्ये काय आहे? मोक्ष देती किंवा काम अथवा प्रेम देती. दोन्ही प्राप्तीला हे प्रमाण आहे. अशी कितीतरी प्रमाण आहेत, कितीतरी प्रमाण आहेत. 600-1,200 प्रमाण आहेत आपल्या पोथीमध्ये. 600-1,200 प्रमाण आहेत. बस राहू द्या. आता किती आपलं प्रायश्चितच झाले, किती वाजले? 7:30 झाले प्रायश्चित समजायला. तर म्हणजे दोन्ही पक्ष आहे. मोक्षाला प्रमाण आहे आणि ईश्वर प्राप्तीला प्रमाण आहे. ब्रह्मप्राप्तीला प्रमाण आहे, ईश्वर प्राप्ती. पण काही लोकांचं म्हणणं आमच्यामध्ये आपल्या संप्रदायामध्ये एक शाळेचे लोक काय म्हणतात, सद्ब्रह्मप्राप्ती नाहीच. कारण परमेश्वराचा हेतू काय आहे? शेवटी ज्या वेळेला सृष्टी रचली त्यावेळेला परमेश्वराचा या जीवांना काय देण्याचा हेतू आहे? प्रेम देण्याचा हेतू आहे, ज्ञान देण्याचा नाही. आणि म्हणून ते म्हणतात ज्या अर्थी मूळ सृष्टी परमेश्वराला वास्तविक प्रेम देण्याचाच हेतू होता, त्या अर्थी तो हेतू पूर्ण झाला का? नाही पूर्ण होत. म्हणून वास्तविक ज्ञानी असो किंवा प्रेमी असो त्यांना कुठे ईश्वर प्राप्ती होणार. कोण परत नंतर त्याच्यामध्ये असा एक विषय करायचा की जरी परमेश्वराचा हेतू आहे, पण जीवाच्या अपराधानुसार काही जीव असे असतात परमेश्वराच्या हेतूला प्राप्त होतात, परमेश्वराच्या हेतूवर हुकूम वागतात, त्यांना ईश्वर प्राप्ती होते. पण काही जीव असे असतात, अपराधी असतात, त्यांना प्रेमाचे उपाय दिले. ज्ञान झाल्यानंतरही वास्तविक प्रेमाचे उपाय घडणे, प्रेमाचा उपाय सांगितला असतो. महाराजांनी प्रश्न केला की वास्तविक बाबा आता आम्हाला वास्तविक तुम्ही आहात, पण प्रेमाचा उपाय कोणता आहे? म्हणून त्यांनी सांगितले प्रेमाचे उपाय आहे. उदाहरणार्थ शुश्रूषा करणे, अन्नदान करणे, जेथे वास्तविक दुष्काळ असेल दुष्काळी भुकेले अशा ठिकाणी वास्तविक भजन करणे हा प्रेमाचा उपाय आहे. किंवा पोथी बांधणे, तुमच्याकडे पोथी नसेल पोथी द्या. आणखी काही असे जे प्रेमाचे भरपूर उपाय आहेत, ते उपाय जर आपण केले तर आपल्याला प्रेम होते. ते उपाय जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला सद्बरोबर प्राप्ती होईल. आणि म्हणून ह्या देहामध्ये आपल्या एकच पर्याय आहे की जास्तीत जास्त लोकांना इच्छुक लोकांना, जिज्ञासू लोकांना त्यांची जिज्ञासा पूर्ती करावी आणि त्यांना ज्या ज्या अडचणी असतील दैवकार्यात ईश्वर प्राप्त होण्याकरता त्यांना ज्या ज्या अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी पुरवण्याचं सामर्थ्य जर तुमच्याजवळ असेल तर तसं बरोबर करावं. हा देखील प्रेमाचा उपाय आहे. ज्याच्यावर पोथी नाही त्याला पोथी द्या, ज्याच्यावर विशेष नाही त्याला विशेष द्या, ज्याच्यावर गाठी नसेल त्याला गाठी द्या, ज्याच्यावर झोळी नसेल त्याला झोळी द्या. म्हणजे अशी पात्र नसेल त्याला पात्र द्या. असे जर हे जे प्रेमाचे उपाय आहे हे तरी आपण करू शकतो की नाही? आज जरी वास्तविक आपल्याकडून वास्तविक ओढवण घडत नसली, जशी केशराज बसताना पंडित बसापुढे देव ओढविलं म्हणजे एक मद्यपी आला आणि त्याने वार केला. वार कोणावर केला? दामोदर पंडितावर केला. वार केला पण त्यांना मृत्यू होऊ नये, तर त्यांना वास्तविक त्या वाराची ती जखम होऊ नये, त्यांच्यावर वार होऊ नये म्हणून वास्तविक केशराज बास काय झाले? आडवे पडल्यानंतर तो वार त्यांच्यावर पडला, ते मृत्यू वाढले. म्हणजे ही ओढवण्याची क्रिया, अशी ओढवण्याची क्रिया आपल्याकडे होत नाही. म्हणजे हा देखील मोठा प्रेमाचा उपाय, जबरदस्त प्रेमाचा उपाय. किंवा परमेश्वराकरता वास्तविक तिसरी विरहिणी आहे त्या विरहिणीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे. असे जेवढे वास्तविक प्रेमाकडे घेऊन जाणारे जेवढे उपाय आहे ते आपण करावे. सत्संगाला जाणे हाही प्रेमाचा उपाय आहे. सत्संगाला प्रवृत्त करणे हाही प्रेमाचा उपाय आहे. तुम्हाला शास्त्र सांगणे, आज वाचले पुष्कळ लोक यूट्यूबवर शास्त्र सांगतात, हा प्रेमाचाच उपाय आहे. हे प्रेमाचे उपाय आहेत. या प्रेमाचे उपाय आपल्याकडून होऊ शकतात. ते प्रेमाचे उपाय जर आपल्याला झाले तर आपण वाटते आपल्याला ईश्वर प्राप्ती होईल. पण तेही जर आपल्याकडून झाले नाही तर मात्र सद्ब्राह्मी भुक्या काढतात तर त्याला असे ब्रह्मप्राप्ती. जसं आजी होईल ते पाहे साखर पहिली विनव वावरू नये, बुंकत गाढव चोरी गेले. म्हणजे अशा तऱ्हेने आजच होईल ते पाय. आज जोपर्यंत तुम्हाला शब्द ज्ञान आहे, या देहात तुम्ही आहात, तोपर्यंतच तुम्हाला प्रेमाचे उपाय करता येऊ शकतात. आणि एकदा ह्या देहातून तुम्ही गेले, पुढे मागे तुम्हाला अप्रोक्ष ज्ञान झालं तर अप्रोक्षी विनव वावरू नये, तुम्हाला कोणताच उपाय करता येणार नाही. तुम्ही म्हणाल की आम्ही अप्रोक्ष ज्ञान झाल्यानंतर प्रेमाचा उपाय करू. अप्रोक्ष ज्ञानामध्ये प्रेमाचा उपाय करता येत नाही. का? अप्रोक्ष ज्ञान कसं आहे? अव्यभिचारी याचा अर्थ असा कोणत्याही प्रकारे त्याचे व्यभिचार नाही, कोणत्याही प्रकारे बदल होऊ शकत नाही. त्याचं तुम्ही प्रेमाचे उपाय करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. म्हणून अपरोक्ष ज्ञान होण्याच्या आधी ह्याच देहामध्ये शब्द ज्ञानामध्ये
तुम्हाला शब्दज्ञान म्हणजे आता शब्दज्ञान आपल्याला झालं किंवा नाही झालं हा प्रश्न वेगळा आहे. पण एवढी गोष्ट कधी ईश्वराचं बोध तर तुम्हाला झालाच असेल ना. कशावरून? ज्या अर्थी तुम्ही देवतेला भजत नाही. आपण फक्त परमेश्वर अवताराला भजतो, देवतेला भजत नाही. देवतेला भजत नाही याचा अर्थ असा की आम्हाला थोडीफार जाणीव झालेली आहे की देवता भिन्न आहे आणि परमेश्वर भिन्न आहे. एवढा बोध तर झालेलाच असतो की नाही. मग ह्या बोधाच्या आधी ह्या देहामध्ये आम्हाला जो बोध झालेला आहे या बोधाच्या आधी आम्ही ज्या ज्या क्रिया करतो त्याच्यामुळे आमचं शब्दज्ञान काय होते, चरित होत जाते. जसं पहिल्या वर्गाचा मुलगा असतो किंवा चौथ्या वर्गाचा मुलगा असतो, चौथीमध्ये तो दाखल झाला की तो काय करतो, हळूहळू त्याचा अभ्यास होतो. हळूहळू दररोज त्याच्या अभ्यासामध्ये प्रगती होत जाते, प्रगती होत जाते नाही का. आणि मग नंतर तो पुढच्या वर्गाला पात्र होतो. तसं वाचलं आपण अपरोक्षाला पात्र होण्याकरता ह्याच देहामध्ये आपल्याला काहीतरी करावं लागेल. अपरोक्षाला नाही, प्रेम प्राप्त करून घ्यायचं आहे तर ह्याच देहामध्ये तुम्ही प्रेमाचा उपाय करू शकता. प्रेमाचे उपाय फक्त डोळ्यासमोर ठेवा. प्रेमाच्या उपायामध्ये दुसऱ्याला ज्ञान सांगणे हा देखील प्रेमाचा उपाय आहे. आडलेल्याला ज्ञान सांगणे, आडलेल्याला वास्तविक विरक्त पुरुष आहे त्याच्यावर झोडणे, त्याला झोडी देणे, त्याला निरूपण करणे, कसं आचरण करायचं, कसं भोजन करायचं, कसं भोजन करायचं, कशी भिक्षा मागायची, ईश्वराला कसं प्रार्थायचं, स्वामीची सेवा कशी करायची, प्रेम कसं मागायचं याचं ज्ञान निरूपण करणं हा देखील काय आहे, प्रेमाचा उपाय आहे. असे प्रेमाचे उपाय याच देहामध्ये होऊ शकतात. म्हणून सर्वांना माझी प्रेमाची सूचना आहे, प्रेमच सूचना आहे की प्रत्येकाने एवढा हा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा. जरी आपलं वास्तविक ज्ञान वाढले नाही तरी मात्र उपाय करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे जास्तीत जास्त एकमेकाला मदत करायची, दैविक मदत करायची, अदृष्टपर मदत करायची. अदृष्टपर मदत केल्यानंतर ईश्वराला तोष निर्माण होतो. ईश्वराला तोष निर्माण झाल्यानंतर तो प्रेमाकडे घेऊन जातो आपल्याला. ज्ञानात मी मग सांगितलं 2 समांतर रेषा, एक ज्ञानाची रेषा, एक प्रेमाची रेषा. किती प्रेम वाढलेला तरी एकमेकाला कधी पडत हा सिद्धांत आहे. हो, हा सिद्धांत यथार्थ आहे. असा हा यथार्थ सिद्धांत जर आहे तर त्या अर्थी वास्तविक ज्ञानी आला सगळ्या जीवांना होते परमेश्वर. जरी परमेश्वरचा हेतू सगळ्या जीवांना प्रेम देण्याचा आहे पण जीवाचे अपराध असतो त्याच्याकडून वास्तविक प्रेमाचे उपाय घडले नाही, त्याच्याकडून वास्तविक पुरभजन घडलं नाही. म्हणून तो जो अपराध आहे, तो जो गुन्हा आहे हा जीवाचा अपराध आहे. परमेश्वराच्याकडे सगळ्यांना वास्तविक ज्ञान प्रेम द्यावे असाच परमेश्वराचा हेतू आहे. परमेश्वराच्याकडे म्हणजे परमेश्वराकडून परमेश्वराचा मनोधर्मच असा आहे की सगळ्यांना प्रेम द्यायचं. पण इतका कोणा एखादा माझ्यासारखा दुष्ट म्हणजे एखादी कलुषित म्हणायचा किंवा दुष्कर्माने असलेला असा जो पुरुष असेल, किलर संस्कारी असेल, तो जर वास्तविक जर वशत होत नसेल त्याला ते तर परमेश्वर काही करते, त्याचं परमेश्वर काय करणार. म्हणजे असे जे पुरुष आहेत त्यांच्याकरता परमेश्वर काही करू शकत नाही आणि ते मग हिरे जातात. मोक्षा गेला तो नागवला, तिकडे मोक्षाला जातात, ईश्वर प्राप्त करायला. म्हणून सर्वांना एक प्रेम सूचना आज अशी सूचना की वास्तविक हे प्रेमाचे उपाय करण्याकरता सर्वप्रथम श्री चक्रधर स्वामींच्या जवळ दुःख करायचं आहे, प्रार्थना करायची, प्राश्चित्त करायचं आहे. प्राश्चित्ताशिवाय हे प्रेमाचे उपायाला घडू शकत नाही. प्राश्चित्त मोठा थोर विधी आहे. बाई क्रियेशी आमचा पुरेचर आहे, फार मोठा प्राश्चित्त विधी. म्हणजे या प्राश्चित्ताचा विधी आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्या प्रेमाचे उपाय घडतील. प्रेमाचे उपाय घडले की आपल्याला पूर्वभजन मिळेल, पूर्वभजन घडेल. पूर्वभजन घडले की आपल्याला वाटेल 1 कळकेचं प्रेम म्हणा, 2 कळकेचं म्हणा, 3 कळकेचं म्हणा की 4 कळकेचं म्हणा, एकांकीच्या भक्तासारखं तर ते प्रेम मिळेल आणि आपण ईश्वर प्राप्ती करणार. वैष्णव भक्ताचे वैष्णवाच्या एकदा प्रेम संचार झाला की तुम्हाला काही करावं लागत नाही. तुम्ही परमेश्वराचे काय झाले, ऋणको आपलं धनको. परमेश्वर श्री चक्रधर स्वामी वास्तविक तुम्हाला काही करा, कोणताच आचार करावा लागत नाही. ते आचार करणे न लगे ते फक्त असे परमेश्वर बैसल्याचे भक्ताचे बैसल्याचे फक्त तो स्मरण करतो. म्हणून स्मरण एक ध्यानात ठेवायचं. सर्व ज्ञान कमी असलं तरी चालेल पण आपल्याजवळ स्मरण आणि अनुताप या 2 गोष्टी प्रधान आहेत. या 2 गोष्टी जरूर पाहिजे, अवश्य पाहिजे. त्या 2 गोष्टीने वास्तविक आपल्याला परमेश्वर जवळ येतो आणि म्हणून सर्वांनी वास्तविक प्रायश्चित्ता करता तयार राहावं अशी मी सर्वांना प्रेमाची सूचना करतो. दंडवत हो.